बीड जिल्हा ऊसतोड कामगार गोरगरिबांची लेकरं आणि या गोरगरीब लेकरांना हे वाटलं की गावात आमच्या अंगावर आमच्या मायबापाच्या अंगावर गुलाल पडावा, आम्ही भरतीमध्ये लागावं, आपल्या मायबापाचा सन्मान व्हावा। आणि मायबाप ऊसतोड कामगार करत असताना अरे या लेकरांना कुठंतरी क्लासला पैसा नाही, या लेकरांना ग्राउंड करायला कुठली व्यवस्था नाही। या राजकारणी लोकांनी गडगंज प्रॉपर्टी कमवलेली आहे, पण त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तालुक्यामध्ये कुठलं ग्राउंड ठेवलं नाहीये। डांबर रोड गायब झाले, सिमेंट रोड गायब झाले। त्या तमाम नेत्यांना विनंती आहे की जिथं जातीयतेचा कलंक तुमच्या जिल्ह्यामध्ये लागला तो मिटवायचा असेल तर अशा ठिकाणी भेटी द्या। त्याही जातीची जात मिटून अशा ठिकाणी भरघोस हाताने मदत करा। त्या माईला काय वाटलं असेल 10 वाजता माझं लेकरू येणार आहे, माझ्या लेकराला जीव घालायचे, आणि ते लेकरू पांढऱ्या कपड्यामध्ये घरापर्यंत आले। ही घटना घडली कुठं? परळी बीड मार्गावर घोडका राजुरी फाट्याजवळ ही घटना घडली आणि परिवहन महामंडळाच्या बसने पिंपळगाव हद्दीमध्ये या 5 लेकरांना धडकले। 5 लेकरांचा अपघात झाला, त्यामध्ये 3 लेकरं जागीच मृत्यू पावली। त्या 3 लेकरांनी बाळगलेलं स्वप्न काय असेल? कुठलं तरी स्वप्न ठरवलं असेल की माझ्या आईसाठी, माझ्या बापासाठी गावातल्या लोकांनी टोमणे मारले असतील, ते मिटवायचे, आणि म्हणून त्या कारणास्तव सकाळी 5 वाजता अंधारात ही लेकरं, कुठं ग्राउंडची व्यवस्था नाही, अनेक लेकरांना कुठं एक टाइम जेवणाची व्यवस्था नाही, त्या गोरगरीब लेकरांना ग्राउंडची व्यवस्था नसल्यामुळं रस्त्यावर पळावं लागलं आणि परिवहन महामंडळाच्या बसच्या धडकेत 3 लेकरांना कायमस्वरूपी स्वतःचं जीवन संपवावं लागलं। त्यामध्ये 19 वर्षाचे हे 3 लेकरं आहेत।